कनर न्यूज के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। आइए रुक करते हैं राज्य भर में घटित कुछ खास खबरों पर। मुंबई उच्च न्यायालय के नागपुर खंडपीठ के आदेशानुसार आज जल संपदा विभाग के 2 और सार्वजनिक विभाग के 4 कर्मचारियों को उनके सेवाधिकार दोबारा लौटा दिए गए। कोर्ट की ओर से किए गए इस फैसले की वजह से आज यह सभी कर्मचारी पदोन्नति, वेतन वृद्धि और बदली जैसे लाभ के हकदार होंगे। इन कर्मचारियों में जल संपदा विभाग के उपविभागीय अभियंता नरेंद्र निमचे, अधीक्षक अभियंता रवि कुमार पराती, सार्वजनिक विभाग के प्रयोगशाला तंत्रज्ञ सुनंदा दलाल, प्रेम कुमार मौदेकर, सुनीता पराते और राजश्री हेडाव का समावेश है। इन सभी ने अनुसूचित जमाती प्रवर्ग से नौकरी हासिल की थी, लेकिन अनुसूचित जमाती का वैध प्रमाण पत्र नहीं दे पाने के कारण उनकी नौकरी धोखे में आ गई थी, जिसको लेकर ऑफ रहो संगठन के माध्यम से इन सभी कर्मचारियों ने न्यायालय में दरवाजा खटखटाया। लिहाजा हलवा बांधवांना आणि जितके जे रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये जे अधिसंख्येमध्ये आलेले आहेत किंवा जे रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो की उच्च न्यायालयाने एक सुंदर निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय जे आहे तर मला वाटतं की हजारो लोकांची एक आशा बनेल। एक्झॅक्टली काय झालं, एक इथे इतिहास आहे की 1950 पासून हलबा कम्युनिटीचा जे आहे एक कॉन्ट्रोवर्शियल इश्यू चालू आहे की हलबा जे आहे ते शेड्यूल ट्राईब आहे किंवा नाही आहे, किंवा कोस्टी शेड्यूल ट्राईब आहे किंवा नाही आहे, किंवा हलबा कोस्टी जे आहे ते शेड्यूल ट्राईब आहे किंवा नाही आहे। ह्या इश्यूवर जे आहे 1950 पासून जे आहे ते लिटिगेशन फाईट चालू आहे कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये। आता हा जो इश्यू आहे एक 2000 मध्ये मिलिंद कटवारेने सेटल केला होता की हलबा हलबी जर प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये ते जे कास्ट आहे किंवा जे ट्राईब आहे ते जे आहे जसंचं तसं वाचावे आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणतंच जे आहे मॉडिफिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे कोणी करू शकत नाही, कोर्ट करू शकत नाही, कोणती ऑथॉरिटी करू शकत नाही आणि प्रेसिडेंटसुद्धा करू शकत नाही, नुसतं पार्लमेंटला पॉवर आहे। आता जे प्रोसिडिंग चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये 7 जजेस समोर, तर ते ह्या विषयावरच चालू आहे रिझर्वेशनचा आणि खूप महत्त्वपूर्ण विषय आहे आणि त्याचा आम्हालाही जे आहे ह्या विषयामध्ये फायदा होईल। नेमका हा जो इश्यू आहे तो असा आहे की ज्या लोकांना उच्च न्यायालयाने आधीच संरक्षण दिलेलं आहे, सर्व्हिस प्रोटेक्शन दिलेलं आहे, एक सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय 6 जुलै 2017ला आला होता जगदीश बहिरा, FCI वर्सेस जगदीश बहिरा। त्या निर्णयाप्रमाणे गव्हर्नमेंटला जे आहे ते हजारो लाखो जे एम्प्लॉईज जे आहे त्यांना काढता येत नाही आणि म्हणून त्या जजमेंटला अंमलबजावणी म्हणून त्यांनी GR काढला। सर्वात आधी जे आहे 21/12/2019चा GR काढला आणि त्या GRमध्ये 5 कॅटेगरीज घातले। त्या 5 कॅटेगरीजमध्ये ज्यांचं इन्व्हॅलिडेशन झालं किंवा ज्यांना टर्मिनेट करण्यात आलं किंवा ज्यांचे जे SBCमध्ये संरक्षण मिळालं किंवा जे रेफरन्स झाले नाही कमिटीकडे, ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहेच नाही, असे 5 कॅटेगरी लोकांना अधिसंख्यामध्ये घालण्यात आलेलं आहे आणि ते नुसतं शेड्यूल ट्राईबसाठी त्यांनी इश्यू केलेलं आहे। याच्यामध्ये हा जो गव्हर्नमेंट रिझोल्यूशन जो आहे हा गव्हर्नमेंट रिझोल्यूशन आणि त्याच्यानंतरचं गव्हर्नमेंट रिझोल्यूशन 14/12/2022चे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन याला जे आहे अप्लिकेबल केलं त्या एम्प्लॉईजवर सुद्धा की ज्यांना हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या जगदीश बहिराच्या जजमेंटच्या आधी प्रोटेक्शन संरक्षण दिलेलं होतं। इथे खूप सारे जजमेंट झाले, पण आता हा जो कंटेम्प्ट पिटिशन होता आमचा, तर हे कमीत कमी 20 किंवा 25 वर्षापासून जे आहे हे संघर्ष करत आहेत, फाईट करत आहेत आणि यांना जे आहे रेग्युलर एम्प्लॉई म्हणून ट्रीट करत नाही आहेत आणि तो जो अधिसंख्येचा GR आहे तो यांच्यावर लागू करून यांचं प्रमोशन जे आहे त्यांनी संपवून टाकलेलं आहे आणि जे दुसरे जे लाभ आहेत, जसे इन्क्रिमेंटचा लाभ आहे तोही संपवून टाकलेला आहे आणि अजून कनेक्टेड जे एक बेनिफिट्स मिळायला पाहिजेत ते सुद्धा त्या GR प्रमाणे मिळत नाही। आता हायकोर्टाने एकदम क्लिअर करून टाकलेलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हा अधिसंख्येचा GR अशा कर्मचारीवर लागू करू शकत नाही की ज्यांना हायकोर्टाचं ऑलरेडी प्रोटेक्शन आहे, त्यांना नियमित जे आहे ते बेनिफिट्स मिळायला पाहिजेत, फायदे मिळायला पाहिजेत।
त्यांना प्रमोशन मिळायला पाहिजे, त्यांना इन्क्रिमेंट मिळायला पाहिजे, त्यांना फुल जे आहे ते रिटायरल बेनिफिट्स मिळायला पाहिजेत. म्हणजे जे आहे जे सर्व्हिस रूल्सप्रमाणे जे रेग्युलर एम्प्लॉईज असतात तर त्यांना ते सर्व बेनिफिट्स मिळाले पाहिजेत ओपन कॅटेगरीमध्ये. आता ते शेड्यूल ट्राईबचे बेनिफिट जे आहे ते घेणार नाही, आता ते ओपन कॅटेगरीमध्ये त्यांना बेनिफिट्स मिळाले पाहिजेत. तरीसुद्धा जे आहे हा अधिसंख्येचं गव्हर्मेंट रिझोल्युशन त्यांच्यावर लागू करण्यात आलेला होता. हायकोर्टाने जे आहे याला एकदम संपवून टाकलेलं आहे आणि असे हजारो एम्प्लॉईज जे आहे जे अफेक्टेड आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि कदाचित भारतामध्ये सुद्धा, तर ह्या जजमेंटचा त्यांना जे आहे एक फायदा होणार आहे. आणि मला जे आहे इथे आग्रहाची विनंती अशी करायची आहे की ज्या लोकांचे ग्रीव्हन्सेस, ज्या लोकांचे तक्रारी किंवा काही जर बेनिफिट्स मिळाले नसेल, इन्क्रिमेंटचे बेनिफिट्स मिळाले नसतील किंवा GR प्रमाणे त्यांचे जे रिटायरल बेनिफिट कॅल्क्युलेशन जे बरोबर पिरियडने ते करत नसतील किंवा GR पर्यंतच करत असतील किंवा जे आहे इतर 4 लोकांची केस इथे जिंकलेली आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्यांनी सादर केलेलं होतं आणि ते जिंकलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे वकील जे आहेत माननीय ॲडव्होकेट शैलेशजी नारनवरे आणि इतर यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छासुद्धा देतो. सर्वात आधी सांगायचं म्हणजे साहेबांनी आता सांगितलेलं आहे की 15 जून 95च्या आधी जे नोकरीत लागलेले होते त्यांना शासनाने GR काढून सेवा संरक्षण दिलं होतं. त्यानंतर 18 मे 2013ला एक GR शासनानेच काढला. त्या GRच्या माध्यमातून सुद्धा काही लोकांना सेवा संरक्षण दिलं होतं. त्याचप्रमाणे पूर्वी म्हणजे जगदीश बेहराचा निकाल लागण्याच्या पूर्वी जे लोक ज्यांची कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड झाली किंवा सरेंडर केली असेल तर त्यांनी हायकोर्टामध्ये ॲप्लिकेशन केली होती की आम्हाला या GRनुसार लाभ द्या. हायकोर्टाने सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना त्यांच्या मूळ प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्याची परवानगी दिली होती आणि या आधारावर कित्येक कर्मचाऱ्यांनी ते ज्या प्रवर्गातले होते म्हणजे हलबा समाजाचे SBCमध्ये कन्वर्ट झाले, त्यानंतर छत्री समाजाचे OBCमध्ये झाले, धनगर समाजाचे कर्मचारी होते ते NTमध्ये झाले. तर असे विविध STमधले कर्मचारी हे आपापल्या प्रवर्गामध्ये सामावून घेतलं आणि शासनाने सामावून घेतलं, त्यांच्या सर्व्हिस बुकामध्ये एंट्री केली, त्यांना त्या प्रवर्गातून प्रमोशनसुद्धा दिलं. असं असताना 21 डिसेंबर 2019चा एक शासन GR काढतो आणि सर्व यापूर्वीचे GR तो रद्द ठरवतो आणि या लोकांना अधिसंख्य पदावर म्हणजे 11 महिन्याच्या एक कंत्राटी पद्धतीवर टाकतो. तर हे पूर्णतः चुकीचं होतं. हायकोर्टाने एकदा म्हणजे एखादी केस जर डिसाईड केलेली आहे तर एकतर महाराष्ट्र शासनाने त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे होतं. जर तिथे न जाता जर यांना अधिसंख्य पदावर जर शासन टाकत असेल तर हे कुठंतरी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हा अवमान आहे आणि हाच अवमान या 6 लोकांच्या बाबतीत झाल्यामुळे आपण इथे त्यांच्या सरकारच्या या अधिसंख्य पदाला चॅलेंज केलं होतं आणि आज हा विजय झालेला आहे. मी हा मुद्दा वेळोवेळी अफ्रो संघटनेच्या माध्यमातून आपले सचिव जे आहे मंत्रालयातले GADचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव आणि सगळ्या त्याचप्रमाणे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे की ज्यांची फायनलाइज हायकोर्टाने केलेले आहेत त्यांना तुम्ही अधिसंख्य पदावर टाकू शकत नाही. त्याचप्रमाणे 15 जून 95च्या पूर्वी जे ज्यांना या सेवा संरक्षण देण्यात आलेलं आहे त्या GRने तुम्ही त्यांना अधिसंख्य टाकू शकत नाही. त्यांनी ॲग्रीसुद्धा केलं. कायदेशीर पॉईंट आहे. मी जेव्हा उपोषणाला इथे बसलो होतो 26 सप्टेंबर 2023 ला 8 दिवसासाठी, तर आपल्या या महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः उपोषण सोडवायला आले आणि त्यांनी डिक्लेअर केलं होतं की अधिसंख्य कर्मचारी इतके जे आज काढलेले आहे महाराष्ट्र शासनाने तितके निघू शकत नाही. हे जे काही फायनलाइज कोर्टाने केलेलं आहे ते अधिसंख्य ठरत नाही. 15 जून 95च्या आधी जे सेवेत लागलेले आहेत ते ठरू शकत नाही. परंतु त्यांनी शब्द दिला का मी पुन्हा बाबा यामध्ये काहीतरी सुधारणा करता येते का पाहतो. परंतु वर्ष झालं पण त्यांनी सुधारणा केलेली नाही आणि एक वेगळाच GR काढला 14/12/2022चा आणि तो GR काढून सगळे लाभ
अधिसंख्य कर्मचाऱ्यांना द्यायचंही ठरवलं, परंतु अशा खूप साऱ्या त्रुटी आहेत. आणि त्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं. आता मी जेव्हा पुन्हा उपोषणाला बसले होतो आता या दिवाळीमध्ये 2023ला, तर त्यावेळेस त्यांच्या वतीने आमदार विकासभाऊ कुंभारे आणि आमदार प्रवीण भाऊ दटके यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शुद्धीपत्रक काढू आणि ह्या ज्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या आम्ही दूर करू. परंतु आज त्याही गोष्टीला 3 महिने होत आले, पण अजूनही महाराष्ट्र शासनाने शुद्धीपत्रक काढलेलं नाही. वेळोवेळी ते आम्हाला आश्वासन देतात. मी मागच्याही महिन्यामध्ये भेटलो, त्यांनी म्हटलं का पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय ठेवून ही त्रुटी आम्ही दूर करू, परंतु अजूनही काही शुद्धीपत्रक काढलं नाही. आणि कुठेतरी यामुळे महाराष्ट्र शासनाच्या या म्हणजे अलगर्जीपणामुळे किंवा कायदेशीर ज्ञान नसल्यामुळे आमच्या या कर्मचाऱ्याला कोर्टामध्ये जावं लागते आणि हजारो रुपये खर्च करावे लागत आहे आणि यांच्या वेळेची सुद्धा बर्बादी होत आहे. कई सालों की मेहनत के बाद आज न्यायालय ने उनके पक्ष में फैसला सुनाकर उनकी जीत पर मुहर लगाई। कैमरामैन प्रवीण के साथ सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर। ओबीसी एससी एसटी आरक्षण की रक्षा और विभिन्न मांगों को लेकर विभिन्न सामाजिक संगठनों की ओर से आज चंद्रपुर में भव्य मार्च निकाला गया। मार्च गांधी चौक से समाहरणालय तक के मार्ग तक निकाला गया। विपक्षी नेता विजय वडेट्टीवार, चंद्रपुर विधायक किशोर जोरगेवार, बरोड़ा भद्रावती विधायक प्रतिभा धानोरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ की सचिव सचिन राजूरकर, ओबीसी नेता राजेश बेले, शिवानी वडेट्टीवार और चंद्रपुर जिला शिवसेना प्रमुख संदीप गिरे इस मार्च में मौजूद थे। मार्च में ओबीसी समुदाय, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, एसबीसी सदस्यों के हजारों कार्यकर्ता मौजूद थे। चंद्रपुर में ओबीसी एससी एसटी आरक्षण को बचाने के लिए निकाले महामार्च में प्रतिभागियों का मार्गदर्शन किया गया। नहीं चलेगा, नहीं चलेगा, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हमारा राष्ट्र तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। आपल्याला माहिती आहे शासनाने एक 26 जानेवारीला आणि 27 फरवरीला राजपत्र काढलं। त्या राजपत्रामध्ये सरस उल्लेख आहे की सगळे सोयरे असा आमचं मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, पण ते आरक्षण हे स्वतंत्र असावं। कुठेही कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन कुणब्याच्या आरक्षणाला धक्का लागेल ही गोष्ट कदापिही ओबीसी म्हणून आम्ही सहन करणार नाही। आज आपल्याला माहित आहे आजच्या या मोर्चामध्ये सगळे ओबीसी एससी विजेएनटी आणि एसबीसी असे सगळ्या प्रवर्गाचे सगळे समाज बांधव आणि भगिनी सहभागी आहे। ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना मोठा विराट असा मोर्चा हा मराठा आरक्षणासाठी काढला, त्या पद्धतीचाच मोर्चा त्याच धर्तीवरती ओबीसी बांधव सुद्धा त्यांच्यावरती जर अन्याय झाला तर काढल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकारने 27 डिसेंबर 2023ला व्हॅलिडिटीच्या अटी व शर्तीचं जे नियम बदलवून पुन्हा 23 अटी शर्तीचं जे राजपत्र काढलेलं आहे ते राजपत्र रद्द करावं। कारण यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजेएनटी व ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होईल आणि जे आरक्षणाचे फायदे ओबीसी समाज असो, अनुसूचित जाती समाज असो, अनुसूचित जमाती समाज असो, विजेएनटी यांना फायदा मिळणार नाही। हे राजपत्र पहिले रद्द करावं। त्यानंतर सरकारने दुसरं राजपत्र 26 जानेवारी 2024ला काढलेलं आहे। त्यामध्ये मराठा समाजाला सगळे सोयरे या नावानं जे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा घाट सरकारने घातलेला आहे ते सुद्धा राजपत्र रद्द करावं ही मागणी घेऊन आणि ओबीसी समाज असो, अनुसूचित जाती समाज असो, अनुसूचित जाती जमाती विजेएनटी यांची व जातीय जनगणना करण्यात यावी म्हणून हा महामोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे। शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। शहर के गणेशपेट बस स्थानक परिसर में उस वक्त हड़कंप मचा जब बस स्टॉप के बाहर खड़ी बस में बॉम्ब होने की बात तेजी से फैली। इस बात की खबर का पता चलते ही गणेशपेट थाने का दस्ता घटनास्थल पर पहुंचा। उस समय इलाके में काफी भीड़ थी। व्यस्त समय में ऐसा होने से हड़कंप मच गया। बीडीडीएस टीम की प्रारंभिक जांच में इसमें ज्वलनशील पदार्थ होने की आशंका जताई गई। पुलिस आगे की जांच के लिए संदिग्ध बक्सों को सुराबरडी इलाके में ले गई। बस MH40Y5097 गढ़चिरौली डेपो की है। वह 1 फरवरी को नागपुर भी आई थी। इसके बाद वह मंगलवार को सावनेर भी गई। बुधवार को यह बस मेंटेनेंस के लिए आई थी। तभी टेक्नीशियन ने देखा कि बस में एक संदिग्ध बॉक्स है। उन्होंने तुरंत कंट्रोल रूम में सूचना भी दी। इसके बाद गणेशपेट पुलिस की एक टीम गोदाम में दाखिल हुई। जब टिफिन बॉक्स जैसे एक बक्से को
देखा तो संदेह हुआ कि इसमें बॉम्ब जैसा कुछ घटक है। आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोली डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय। ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले। आपण गाडीचे इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर बीडीडीएसची टीम पण इथे आली होती। तर त्या बीडीडीच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाटत आहे। सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी येथे घेऊन गेले आहे। तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात येईल। गडचिरोली डेपोची बस आहे ती 1 तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती ती गाडी। दुपारीच कळलं जवळपास 2च्या सुमारास आपल्याला माहिती 1:30 वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम्स इथे आढळून त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे। हे थोडी बीडीडीएसला त्यात संशयास्पद वाटत आहे त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले। सुराबर्डी EOTC आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल। तिथे जाऊन ते सुरक्षित राहील म्हणून तिथे घेऊन गेले। तिथे योग्य होणार नाही। उपायुक्त गोरख भामरे ने बताया कि संबंधित बॉक्स को फायर ब्रिगेड और पुलिस की सुरक्षा में निरीक्षण के लिए ले जाया गया है। कैमरामैन प्रवीण के साथ सनी बुंगाड़े, शंखनाद न्यूज नागपुर। शहर में जहां देखो वहां ब्रिज निर्माण का कार्य शुरू है। विकास के नाम पर हर मुख्य रास्ते पर ओवरब्रिज बनाए जा रहे हैं, लेकिन कई जगह हमें देखने को मिलता है कि ब्रिज बनाने से पहले स्थानिक नागरिकों की रजामंदी तक नहीं पूछी गई और ना ही उन लोगों के साथ कोई सलाह मशवरा किया गया। शहर के कड़वी चौक से मोमिनपुरा के बीच भी एक ब्रिज निर्माण का कार्य किया जा रहा है, लेकिन इस ब्रिज के निर्माण को लेकर स्थानिक नागरिकों द्वारा कई भविष्य में होने वाली कई परेशानियों को लेकर आक्रोश व्यक्त किया जा रहा है। इस ब्रिज निर्माण को रोकने हेतु एक जनहित याचिका डॉक्टर शकील अहमद जहांगीर और हिफ्जुर रहमान ने दाखिल की है। इस याचिका का संज्ञान लेते हुए कोर्ट ने डिफेंडेंट को जवाब देने के लिए 6 हफ्तों का समय दिया है। तो आइए जानते हैं क्या दर्ज की गई है यह जनहित याचिका और किस तरह से इस निर्माण कार्य को अवैध कहलाया जा रहा है। देखिए, जैसे आप जानते हैं कि हमारे देश का जो सिस्टम है उसमें लेजिस्लेटिव है, एग्जीक्यूटिव है और न्यायपालिका है। तो जब आप दो जो आपके हिस्से हैं उससे अगर मायूस हो जाते हैं तो आपके सामने न्यायपालिका का दरवाज़ा खुला रहता है। ये जनहित याचिका बॉम्बे हाईकोर्ट नागपुर बेंच के जस्टिस सांबरे, आदरणीय सांबरे जी के सामने है और हमारे वकील हैं वहाने, शशि वहाने। तो ये जो इशू है वो एक फ्लाईओवर का इशू है जो कि कड़वी चौक से लेकर मोमिनपुरा आटा गुप्ता आटा चक्की तक जा रहा है। हमारा ऑब्जेक्शन इसमें 3 अहम मुद्दे हमने उठाए इस याचिका के अंदर कि जैसे जनहित से आप समझते हैं कि जनता को लेकर इस जनता का हित इसमें क्या है, उन्हें क्या परेशानी हो सकती है। 3 मुद्दे हमने उठाए इसमें। एक तो ये है कि हमने इसका जो पहलवान शाह बाबा दरगाह से लेकर गुप्ता आटा चक्की तक के इस फ्लाईओवर के ऊपर हमारा ऑब्जेक्शन है। इसमें हमने तमाम कोशिशें की। हमने पॉलिटिकली भी जो माननीय नितिन गडकरी जी से भी इस सिलसिले में मुलाकात की और मुख्यमंत्री और तमाम पॉलिटिकल जो कोशिशें हो सकती थी वो हमने की। उनको इस संबंध में बताया कि इससे इस फ्लाईओवर से क्या तकलीफ़ें हो रही है। हमने RTI के ज़रिए से कोशिश की, तमाम जो डिपार्टमेंट संबंधित है इससे जुड़े हुए इस फ्लाईओवर से उनसे हमने इन्फॉर्मेशन कलेक्ट करने की कोशिश की, लेकिन जो भी इन्फॉर्मेशन हमको दी जा रही थी उसमें इस फ्लाईओवर का जिक्र नहीं हो रहा था। हमें जब भी हम इन्फॉर्मेशन मांग रहे थे तो हमें जो है दूसरे फ्लाईओवर का जो इन्फॉर्मेशन हमें दी जा रही थी। ये इशू बहुत अहम इशू था। इसमें पहली बात ये थी कि इसके जिस फ्लाईओवर के लिए हमने इशू मतलब जो मुद्दा उठाया उसमें उसका एक तो ये कि हमको जो इन्फॉर्मेशन मिली है RTI के माध्यम से भी जो मिली है उसमें इसका एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल नहीं है। पहली चीज़ इसको हमने रेस किया। दूसरा इशू इसमें जो अहम है वो अहम यह है कि जो ज़मीनें 68 फैमिलीज़ की जो ज़मीनें जिनको नोटिस इशू किए गए थे वो नोटिस भी जब जो कॉर्पोरेशन ने एक्वायर करने के लिए जो नोटिस इशू किए थे वो इशूज़ में भी जो नोटिस थे उसमें भी इस फ्लाईओवर का संबंधित जिसके ऊपर हमने ऑब्जेक्शन लिया इसका नोटिस में कहीं जिक्र नहीं है, बल्कि किसी और फ्लाईओवर का जिक्र आता है। ये इसका नहीं है, कहीं और फ्लाईओवर बन रहा है
लेकिन नोटिस इधर के जो है लोगों को दिया गया। दूसरा अहम इशू था कि भाई जब तक आपने लोगों की जो अगर आप फ्लाईओवर बना रहे हैं, जहाँ लैंड कर रहे हैं, वहाँ जो ज़मीन एक्वायर करना चाहते हैं, आपने वो ज़मीनें एक्वायर नहीं की है, ना ही कुछ उस पर बातचीत हुई है। नोटिस इशू होने के बाद कुछ नहीं हुआ है। और विदाउट ज़मीनें एक्वायर करने के पहले आप इलीगल तरीके से कैसे मतलब आप ज़मीन एक्वायर कर सकते हैं। तो ज़मीन एक्वायर करने से पहले आप किसी प्रोजेक्ट को कैसे शुरू करते हैं, कैसे वर्क ऑर्डर उसके हो सकते हैं। तो दूसरा ये कि हमने दूसरी बात ये रखी है कि ज़मीन का जो है अभी डीलिंग कुछ भी नहीं हुआ है, जो जिनको नोटिस इशू किए गए थे। तीसरी अहम बात यह कि जो रास्ता आता है कड़वी चौक से मोमिनपुरा की तरफ, जो रास्ता आता है जो गार्ड लाइन की तरफ भी जाता है, तो रेलवे स्टेशन और भी जगह जाता है, तो उसको रास्ता पहले ही बंद कर दिया गया जब तक कि आपने एक अल्टरनेट प्रोविज़न नहीं किया रास्ते का, और वो रास्ता आपने जो है बंद कर दिया। तीसरा अहम इशू था। और इसमें जो हमको जो कमियां पा गई थी वो ये थी कि जो गार्डलाइन की तरफ जो आपका फ्लाईओवर जा रहा है उसकी जो चौड़ाई है वो सिर्फ 30 जो चौड़ाई है फ्लाईओवर की वो 30 फीट है, जबकि कि जो सेंट्रल गवर्नमेंट का जो फंडिंग आई है 1,46,90,00,000 करोड़ 90 लाख जो सेंट्रल गवर्नमेंट की फंडिंग आई है वो फ्लाईओवर के लिए आई, और वो फ्लाईओवर है जो कि भानखेड़ा, लश्करी बाग, कलमना, वो पहलवान शाह दरगाह तक अटैच हो गया, उसके लिए फंडिंग आई हुई है। जो स्टेट गवर्नमेंट ने जो स्टैंड लिया है यहाँ पे, वो स्टैंड लिया है कि कड़वी चौक से लेकर गुप्ता अड्डा तक ये फ्लाईओवर रहेगा। वो टोटली इलीगल है, जिसके एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल नहीं है, अभी नहीं लिया गया। तो क्या लगता है सर? उनका अभी तक एक्विजिशन भी नहीं हुआ है, और विदाउट एक्विजिशन ये सब लोग इलीगली तरीके से ये अपना कंस्ट्रक्ट कर रहे हैं फ्लाईओवर। नोटिस मेंशन नहीं है, लेकिन कोर्ट ने हमारा ये जो हमने आर्गूमेंट किया है वो माना है, इसलिए नोटिस निकाला है। उनका जवाब आएगा उसके ऊपर। इलीगल है वो सब इलीगल बातें हैं, क्योंकि अपनी जनता जो है वो अभी भी आज भी बहरी और गूंगी है। इतना ही बोलना चाहता हूँ। क्या आगे का जनता ने जागरूक रहना चाहिए। इस विषय को लेकर आपका स्टैंड किस तरह से रहेगा? मैंने इसके पहले भी इटारसी पुल का जो स्टैंड लिया था, वही स्टैंड हमारे यहाँ पे भी रहेगा। कैमरामैन प्रवीण के साथ सनी बोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर। शंखनाद न्यूज चैनल के हिंदी समाचार में आज बस इतना ही। कल फिर मिलेंगे राज्य भर की अहम खबरों के साथ। तब तक मुझे इजाजत दीजिए। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738775157।